ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ದಿವಂಗತ ಗುರುವರ್ಯ ಎಚ್ ಬಿ ಪಿ ಶ್ರೀಶಂಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಎಚ್ ಬಿ ಪಿ ದಿವಂಗತ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ್ ಮತ್ತು ಸಾಂತ್ವಿ ದಿವಂಗತ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಮಹಾರಾಜ್ ದೋನ್ವಾಲೆ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ಮತ್ತು ಎಚ್ ಬಿ ಪಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಡೊಂಬಾಲೆ ಎಚ್ ಬಿ ಪಿ ಗೋಪಾಲ್ ಮಹಾರಾಜ್ ದೇವಾಲೆ ನೀತಿ ಅಶ್ವಿನ್ ಶ್ರೀ ಷಷ್ಠಿ ಶಕೆ 1947ರ ನಾಮದರ್ಶನದೊಂದಿಗೆ ಭಾನುವಾರ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 28, 2025 ರಿಂದ ಭಾನುವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 5, 2025ರವರೆಗೆ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಗ್ರಂಥರಾಜ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಪಾರಾಯಣವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ನಾವಾಗಿ ಕರ್ಭಾಫ್ ಸೋಂವಲೆ ಅಭ್ಯಾಸ ಯಥಾನ್ ಮಹಾರಸ್ ಡರ್ಕೆಡಲ್ ಪ್ರೆರೆನ್ ಸಲ್ಗರ್ ಅವಿನಾಶ್ ಮಹಾಸಸ್ ಮಾರ್ಕದಾಸ ಮಹಾರಾಜರು ಬಜಸಾನ ಬಾಬ್ರೆ ವೆಂಟುಡೋನೋ ಡೊಂಬಲೆ ಭೌರಾವ್ ಸಲ್ಗರ್ ಸಂತೋಷ್ ದೇವ್ಲಾಟ್ಲೆ ಸೌಂಡ್ ಜೈ ಭಾವಂ ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟೆಮ್ ನಾರಾಯಣ ಡೊಂಬಾಲೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮಹಾರಸ್ ಸದಾನಂದ್ ಡೊಂಬಾಲೆ ಜೈ ಭಾವನೆ ಎಂಬ ಪುರಾಣವು ಒಂದು ಪುರಾಣ. M14 ಜೈ ಮಲ್ಹಾರ ಗೆಳೆಯರ ಬಳಗ. कॉल करतो संध्याकाळी सर. जर का म्हटलं तर पण सांगा बरं. 98
महापूजेची दक्षता जय भवानी मित्र मंडळ जय भवानी प्रकृती मंडळ येत आहे आणि महाप्रभूची व्यवस्था वगैरे केलेली आहे सर्व सर्वकांना कॉल करतो संध्याकाळी सर. जर काय म्हटलं तर सांगा बरं. 9699 कितना साल हो गया तुम्हें यहाँ पे आते? तुम्हारा नाम क्या है सर? सर यहाँ पे 25 साल से आते सर. पहले गाड़ियाँ मिलती सर. साइकिल के ऊपर यहाँ पे दर्शन के लिए सर. जो मन्नत मांगने से हो गया सर. जो तुम्हारा ऐसा भगवान माता को जो गाड़ी मंदिर मन्नत से
म्हणायचं नाही आहे ही प्रकट माता आहे आणि माताची महिमा किती लोक कम हे दिव्य शक्ती आहे हमारे गाँव का आशीर्वाद है हमारे आजू में पूरे गाँव वाले सब जने आ रहे हैं जा रहे हैं उन लोगों को भी हमारा माता का आशीर्वाद है करके सब आ रहे हैं जा रहे हैं। मी अविनाश महाराज आके नवरात्र महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 57 वर्षापासून जारी आहे। 57 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह धोंडपंत दादासाहेबांच्या कृपाशीर्वादानं आदिशक्ती जगदंबेच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण शंकर महाराज गुरुवरे वैकुंठवासी यांच्या कृपाशीर्वादानं प्रल्हाद महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आज 57 वर्षापासून नवरात्र महोत्सवानिमित्त 22 तारखेपासून जसं घट बसले तेव्हापासून अन्नदान तीर्थक्षेत्र म्हणून छत्र भवानी बिजलगावची ओळख पटलेली आहे। सर या गावाला किती खेडे लागते सर? या गावाला सरासरी 40 ते 50 खेड्याचे श्रद्धालू नेहमी दर्शनासाठी येतात। रोज 10 ते 15 हजार लोक या आदिशक्ती जगदंबेचं दर्शन घेतात। आज महानवमीचा दिवस आहे। सरासरी 70 ते 75 हजार लोकांचा मेळावा दर्शनासाठी आला। त्यानंतर अन्नदानाची व्यवस्था त्यांना सगळ्या प्रकारे अन्नदान असेल किंवा चिकित्सा असेल किंवा गोळी असेल कुणाला ताप असेल नवयुवक तरुण मंडळ भवानी सुधील त्यांच्या अतिदक्षतेने काम करत आहे आणि सर्वांची या ठिकाणी व्यवस्था आमच्या जय भवानी मित्रमंडळातर्फे होत आहे। सर जे सप्त्यामध्ये जे महाराज कीर्तन करायला येतात त्यांच्या पूर्ण सर श्री हरिभक्तीपरायण ज्यांचं मोठं फळ आहे पंढरपूर ते आळंदी गुरुवारी आमचे एकनाथ महाराज हांडे यांचे चिरंजीव भागवत महाराज हांडे यांचं पहिल्या दिवशी तारीख झालेली आहे कीर्तनाची। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्त त्यांचं गाव पंढरपूर हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज गाडे यांचं गाव बीड यांची सुद्धा दुसऱ्या दिवशी सेवा झालेली आहे। तिसऱ्या दिवशी सुदाम महाराज पानेगावकर विश्वशांती आळंदी ज्यांचं 50 लाख लोकांमध्ये कीर्तन होते त्यांची रात्री सेवा झालेली आहे तिसऱ्या दिवशी। आज हरिभक्तीपरायण अशोक महाराज तळणीकर नाशिक यांची आज कीर्तनाची सेवा आहे 4था दिवस। 5वा दिवस सिद्धेश्वर महाराज संतोष महाराज वारंगे यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे आज। त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण आमचे राऊत महाराज म्हणून आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र हरियाणामध्ये येतात त्यांची सुद्धा या ठिकाणी तारीख आहे मुंबईची आहेत। त्यानंतर विजय महाराज गवळी यांचं सुद्धा कीर्तन काल्या दिवशी होणार आहे। सर्व महाराज मंडळी रात्रंदिवस सेवा करतात। त्यानंतर नवयुवक तरुण मंडळ आदिशक्तीच्या दरबारामध्ये तुका म्हणे येते नाही दुजी परी त्रायारंग देवापायी अन्नदान नामदान हे सतत यज्ञ वैकुंठवासी शंकर महाराज व हरिभक्तीपरायण आमचे प्रल्हाद महाराज आणि धोंडपंत दादासाहेबांच्या कृपाशीर्वादाने चालत आहे। आणि सर्व आमचे APMCचे माजी अध्यक्ष व्यंकटराव डोंबाळे व तसेच गावातील सगळे नवयुवक तरुण मंडळ तडफदार रात्रंदिवस कष्ट करून या कार्यक्रमाची शोभा वाढतात। सर